कान्हा, अजून किती परीक्षा घेणार आहेस तू? मी एकटी पडली रे. पहिल्यांदा मी स्वतःसाठी स्वप्न बघितली होती, सगळी उद्ध्वस्त झाली. काही तासांपूर्वी मी जगातली सर्वात आनंदी मुलगी होते. पिंकी, तू पळून जा. काय? तू पळून जा. चालू हे चालू कस काय? तू पळून जा. भागले क्या? असं काय करतेस तू? तुझं निसटलीस तर त्याचा धीर खचेल. चाल. हे नाही खचला आणि अजून फडकला तर काय करणार? अगं पळ तू. काही झालं तरी मी तुला आणि हिला सोबत जाणार नाही. आपण मेलो ना तर एकत्र मरू, पण मी नाही जाणार. पिंकी, आपण मरण्यासाठी कष्ट घेतलेत का? जगण्यासाठी घेतलेत? हा, तू चालू कर. मी त्या माणसाला चांगलंच ओळखते. तो कधी काय करेल हे माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने कोणीच सांगू शकणार नाही. तू जा पळून. पागल होईल तुला. मी आता शहाणी झाली. पिंकी, कळत कसं नाही तुला? ही बघ, ही एकच संधी आहे आपल्याकडे. तू जर आता पळून नाही गेलीस ना तर आपण सगळे जीवानीशी जाऊ. तुझ्या हातात आहे सगळं. पिंकी, चालू कर. शालू, शालू, मैं नहीं जाने वाली. शालू, तुला माझी शपथ आहे. तू जा पिंकी, जा ना. तू माझी शपथ. जाऊ का मी पोलिसांना बोलवून आणते? माझा ना तुझ्यावरचा विश्वास हरवून बसलीस तू. तुझ्या बाबतीत ना माझं मन एक सांगतं आणि माझं मेंदू दुसरं. दरवेळेस तुझ्या बाबतीत मी माझ्या मनानं निर्णय घेतला. पिंकी, चालव कर. तुला माझी शपथ आहे. चालव कर. आपण टेकीसाठी नाही ऐक माझं नको. आम्ही सगळे मग गुंतवून ठेवतो इथे. तू चालव कर. पोलिसांकडे जा, त्यांची मदत घे. चालव कर. कशी तुला टाकून कशी जाऊ? तुला शपथ आहे माझी. चालव कर. काय मजमत चालली रे तुमची? काय? हे काय? 1 2 3 1 2 3. ही तिसरी कुठे आहे? अरे उठ. अरे ही तिसरी पळाली. ही कुठे गेली? अरे काय झालं? अरे ही बघ, ही तिसरी पळाली. काय? कुठे गेली? मस्त मोकळा झाला का रे? चल पटकन. मालक ना, अहो एक पाहिली. शर्मा शेट्टी कुठे? हे म्हणजे खरंच आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि शालूच्या जीवावर पिंकी बसार. लय झाली नाटकात. आता सोडणार नाही कोणाला. शालीन देवी, लय जीव आहे आमचा तुमच्यावर. तुम्हाला सुखाने जगू दिलं नाही, पण सुखाने मारवलं की. आजपर्यंत किती वेळा आम्हाला मारायचा प्रयत्न केलास, पण तू नाही मारू शकलास. पिंकी पळून गेली. ती पोलिसांना भेटेल आणि सगळं सांगेल. पोलिसांना घेऊन सुद्धा येईल ती. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर मला मारलंस ना तर तू सुद्धा जगणार नाहीस. अरे भेकड माणूस आहेस तू, भेकड. इतर कोणाच्या नाही पण स्वतःच्या मृत्यूला नक्कीच घाबरतोस तू. भेकड माणूस. मालक, हरामखोर हे काम दिलं तेवढं करता येत नाही. तोंडाकडे बघतोय. जा शोधा कुठे गेली ती. ए मॅडमच्या पिल्ला मागून मला तिकडं. माणसं मी दोघी जागेवर अजिबात खालायचं नाही. खरंच गोळ्या घाली ना मी. I want everything perfect. It's my special day. ठीक आहे? जेवणासाठी आपण कॉन्टिनेंटलच ठेवूया आणि थीम असेल सॅन्टोरिनी ब्लू. शुअर मॅम. लग्नातलं आउटफिट काय असेल आपलं? लग्नासाठी नऊवारी साडी आणि रिसेप्शनसाठी धर्मावरम साडी. मॅडम, ललिता मॅडम आल्या आहेत. ललिता मॅडम,
ठीक आहे, पाठव. वेलकम. मॉम इन लॉ, अचानक तुम्ही इथे कशा काय? इतकं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट दिलं मी तुम्हाला, तरी मला मिस करताय. डायरेक्ट घरी आलात. मी जरा बिझी आहे लग्नाच्या प्रेपमध्ये. हे प्रेप वगैरे सगळं होत राहील. लग्न होणार आहे का तुमचं? आउट. म्हणजे तुमचा मुलगा कुठला गेम नाही ना खेळते माझ्यासोबत? परत जेलमध्ये जावं लागेल विसरला वाटतं. जेव्हा मी त्याला तुमच्या लग्नाची पत्रिका दाखवली ना, तेव्हा खूप चिडला तो. आणि त्यानंतर मी इथे येण्याआधी मला न सांगता कुठेतरी निघून गेला. बहुधा मोहिनीलाच भेटायला गेला असेल. अर्थात इतक्या इझिली तो मोहिनीला विसरणार नाही. मग समजवा तुमच्या मुलाला, त्याचं करिअर, त्याचं लाईफ सगळं आत्ता स्टेकवर आहे. खरं काय हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण. जशी एक खोटी क्लिप त्याला इतक्या सहजपणे जेलमधनं बाहेर काढू शकते, तशीच एक खरी क्लिप त्याला तितक्याच सहजरित्या परत जेलमध्ये पण टाकू शकते. Just tell him to keep that in mind. सर काय? दीपा मॅडम आणि तुमच्यामध्ये जे डिस्कशन झालं त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो. अच्छा. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की त्यांनी तुम्हाला जर जेलमधून बाहेर काढलं तर तुम्हाला 3 दिवसात त्यांच्याशी लग्न करावंच लागेल. करावंच लागेल असं लिहिलंय? हो. अच्छा. मग समजा नाहीच केलं तर? तर परत जेल. हो, मस्त केलंय ड्राफ्ट. काय म्हणते? उघड. छान झालंय ड्राफ्ट. लग्न करावंच लागेल. तुम्ही केलेत ड्राफ्ट? हो, म्हणजे आता त्या तुमच्याशी लग्न करणार आहेत म्हटलं तर फॅमिली मॅटर म्हणून. बस प्रिसाईज बोला जरा. जेवढं विचारलं तेवढंच सांगा. कन्फेशन कसं मिळवलं? ॲक्च्युली दीपा मॅडमची आयडिया होती. आम्ही त्यांना मॅन्युप्युलेट केलं आणि त्यांचं कन्फेशन घेतलं. त्यांनी कन्फेशन कसं दिलं हे विचारतोय ना? त्यांना माहीत नव्हतं की या डॉक्युमेंटवर कन्फेशन आहे. त्यांना वाटलं शालिनी मॅडमचे गार्डियन म्हणून डिवोर्स पेपर समजून गद्दारी केली. गद्दारीच केलीत. वकील माझा आहेस का दीपाचा आहेस? सॉरी सर, पण त्यांनी मला धमकी दिली होती म्हणून फ्रॉड केला. त्या माणसाला फसवलंस. सॉरी सर, पण मी तुम्हाला सांगणारच होतो. आता काहीच सांगू नका. कधीच. चला. सर, आता काय करायचं? पहिला पेग टाकलाय वकिलांवरून. दुसरा बनवू आता. सर, मी वकिलाबद्दलच बोलतोय. तोही दुसरा. आजच्या आज. सर 2 मिनिटं बोलू का? भोंक आणि पटपट भोंक. सर, इंडस्ट्रीमध्ये जे झालंय ना ते सांगायचंय तुम्हाला. सर, तुम्हाला ऑलमोस्ट बॉयकॉट करून टाकलंय.
सर 6 फिल्म होत्या पाईपलाईन मध्ये, सगळ्याच कॅन्सल झाल्यात. सर पेपर मध्ये आलंय हे. एकच फिल्म उरली आता आपल्याकडे, दीपा मॅडमची. जर तुम्ही लग्नाला विरोध केला तर ती फिल्म सुद्धा बंद पडेल. सॉरी सर, पण तुमचं आणि दीपा मॅडमचं लग्न व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. पण जे आहे ते असं आहे. राघव, ॲडव्होकेट प्रधानांचा फोन आला होता मला. अरे वा, लगेच? काही नाही, सुट्टी केली त्यांची कायमची. हाऊ डेअर यू. हाऊ डे यू दीपा. काय वाटलं तुला? मला काही कळणार नाही. हां, हे बघ राघव, ऐक, नीट ऐक माझं. आय हॅड टू डू दिस, राईट. मला तुला गमवायचं नव्हतं ना, म्हणून माझा एक इम्पल्सिव्ह प्रयत्न होता तो. आणि बघ ना, तो सफल झाला. आज तू बाहेरच जेलच्या, हो की नाही? हे बघ, प्लीज प्लीज माझ्याशी लग्न कर. लग्न केलंच ना एकदा की सगळं सॉल्ट होईल. माझ्या फिल्म्स, माझं करिअर, त्याचं काय? फिल्म काय अरे? हे बघ, फिल्म आज नाहीये, उद्या असेल. आणि राघव, इंडस्ट्रीमध्ये पैसा बोलतो. माझ्याकडे तो पैसा भरपूर आहे. हवं असेल तर मी तुझ्या पुढच्या सगळ्या फिल्म्स मी प्रोड्यूस करेन, ठीक आहे? प्लीज मॅरी मी. युअर लाईफ विल बी हेवन. सो म्हणजे कळतंय ना तुला मी काय म्हणतेय? करशील ना सही कॉन्ट्रॅक्टवर? काना, अजून किती परीक्षा घेणार आहेस तू? मी एकटी पडली आहे रे. पहिल्यांदा मी स्वतःसाठी स्वप्न बघितली होती, सगळी उद्ध्वस्त झाली. काही तासांपूर्वी मी जगातली सर्वात आनंदी मुलगी होते, कारण माझी माणसं माझ्यामुळे आनंदी होती. तर तो आनंदही नाहीसा झाला आणि माझी जवळची माणसंही माझ्यापासून लांब गेली. माझा बाबा तुरुंगात आहे. त्याचा काही दोष नसताना तो तुरुंगात आहे. माझी आई, कान्हा, मला ज्यांनी जगायला शिकवलं ना, त्या लोकांचा जीव धोक्यात आहे रे. आणि मी काहीच करू शकत नाही. मला काहीच सुचत नाही मी काय करू. आरके दीपाशी लग्न मला एकटीला कान्हा, माझ्या जवळच्या माणसाला वाचव. तू कर काहीतरी, तू सोडव त्यांना. नाहीतर ना मला त्यांच्यासाठी लढण्याचं बळ दे. बोलणारे काहीतरी माझ्याशी. मला खूप एकटं वाटतंय रे आज माझ्याच घरात. बोलणार आहे तू तरी, बोलला. आरके, नाही, मला भास होत आहेत. आरके, तुमचे भास ना मला संपवून टाकतील एक दिवस. मी काय कमवले सतत मला त्याची आठवण होत राहील. तुम्ही निघून जा इथून.
निघून जाण्यासाठी नाही आलोय मी मोहिनी. आणि तुला असं वाटलं कसं की मी एकटं सोडेन तुला? शांत हो. नाही ना? रडू नये. लाईट गेली. मी मेणबत्ती बघते. सावकाश. आपला कॅन्डल लाईट हे किती वेगळा आहे बघ. लोक अशा कॅन्डल लाईट मध्ये रोमॅन्टिक गप्पा मारतात. आपण दुर्दैवी आहोत. आपण दुःख शेअर करतोय. एनिवे मोहिनी, नक्की काय झालंय मला सांगशील शांतपणे? संपलंय सगळं. बाबा तुरुंगात गेला आणि इथे घरात. काय घरात काय? तो प्रतापराव आला होता. आई हातून तिघीनं किडनॅप करून अमरापूरला घेऊन गेलाय तो. काय? आणि मला 48 तासांची मुदत दिली. जर मी अमरापूरला गेले नाही ना तर तो त्या तिघींच्या जीवाचं काहीतरी कर. बघ मोहिनी, असं नाही होणार. तू शांत हो प्लीज. तुम्ही दीपाशी लग्न करताय? मी पत्रिका बघितली. मोहिनी, आपण संपलंय सगळं. माझी सगळी जवळची माणसं एक एक करून माझ्यापासून लांब झाले. हरलीये मी आता. एकटी पडलीये. असं नाहीये. मी सांगतो तुला. अगं मोहिनी, अगं मला अमरापूरला जायला हवं. मोहिनी, मोहिनी, शांत हो. काय करतेस? कुठे चाललीस? अमरापूरला. मला अमरापूरला जावं लागेल. वेळेत गेले नाही ना मी तो प्रतापराव राक्षस आहे. तो काही करणार नाही. हे बघ, त्याला जर करायचं असतं तर त्याने इथेच केलं नसतं का? पण ऐक मोहिनी, तू तिथे जाण्याने काही फायदा होणार नाहीये. झालं तर नुकसानच होईल आपलं. म्हणजे तू सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी तिथे जातेस असं तुला वाटतंय, पण खरं तर तू जीव धोक्यात घालतेस स्वतःचा. काय करू मी? काय सुचत नाही.
नाहीये, मला काहीतरी केलं पाहिजे. इकडे बघ. बस बस. मोहिनी, हे बघ, आपलं एक चुकीचं कौल आपल्याला महागात पडू शकतं. काय करू मग मी? तुम्ही सांगा, मला नाही सुचत आहे काहीच. मी तरी काय सांगणार. माझी सिच्युएशन तीच आहे. दीपाने कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलंय माझ्याकडून. कॉन्ट्रॅक्ट? मी तुला इथून जेलमधून या सिच्युएशनमधनं बाहेर काढणार आणि त्या बदल्यात पुढच्या 3 दिवसात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. मला करावं लागलंय आणि येत्या 48 तासाच्या आत जर मी तिच्याशी लग्न केलं नाही तर माझंही काय आहे, बॅक टू जेल, गेम ओव्हर. मग आता मला इतकंच कळतंय की हे आपण एकत्रपणे फाईट केलं तरच यातून बाहेर पडू शकू आपण आणि तुझ्या आईबाबांना सेफली पुन्हा आणू शकू. आय एम डॅम शुअर या सगळ्यामध्ये दीपाचा हात आहे. डेफिनेटली आपल्या दोघांची अवस्था जी झाली आहे ती दीपामुळे झाली आहे आणि तिला तिच्या भाषेत उत्तर देणं गरजेचं आहे. मला पक्क माहिती आहे मोहिनी, प्रतापराव या सगळ्यात इन्व्हॉल्व आहे दीपाच्या बरोबर. नाही तर दीपालने मला लग्नाचं अल्टिमेटम देणं, त्याच वेळेला इथे तुझ्या घरचे किडनॅप होणं. डोंट यू थिंक इट्स टू मच ऑफ कोइन्सिडन्सेस? तुझ्या बाबांच्या अरेस्टमध्ये डेफिनेटली दीपाचा हात आहे. बाबांना अरेस्ट झाली आहे, तुझ्या घरच्यांचं हे सगळं झालं आहे. नाही म्हटलं तरी इनडिरेक्टली या सगळ्याला मी जबाबदार आहे. त्यामुळे माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे मोहिनी. तुम्ही माझ्या आई बाबाला सोडवायला मदत कराल? ते कोणीच नाही आहेत माझे. आई म्हणतो ना मी आईंना. मग स्वप्नातील गाव जात दोन जीवांची सोबत. प्रेम प्यार लव मोहब्बत स्वप्नातील गाव जात दोन जीवांची सोबत. कधी कधी हळवे हसू, कधी मंजुळ गाणी, कधी कधी रुसवा बोल, डोळ्यातील पाणी. या प्रेमाची फिल्मी फिल्मी कहाणी. या प्रेमाची सत्य आहे. कहाणी. संकटात असलो की आपण असल्या भ्रामक गोष्टींवरही विश्वास ठेवायला लागतो नाही. एनिवे मोहिनी, दीपाने परवा संध्याकाळी लग्न प्लॅन केलंय. तिला काही करून थांबवायला हवं आपल्याला. तोपर्यंत आपण आपले प्रयत्न सुरू ठेवूया. डोंट वरी. हे बघ, काळजी करू नकोस आणि हे लक्षात ठेव की मी आहे. जस्ट कॉल अवे. ओके, काळजी करू नकोस. निघू मी आता. या सगळ्या विरुद्ध लढायचं असेल तर जरा तयारी करावी लागेल ना. तू काळजी घे तुझी. मी आहे. तसे येणारे पुढचे काही तास आपल्या दोघांसाठी खूप महत्वाचे आहेत.
तू फक्त तुझी काळजी घे. येतो मी.